हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला कुठेतरी जायचं आहे 12 नंतर. कारण 12:15ला ना सिद्धीचा क्लास सुटणार होता. त्यासाठी थांबलेली होती आणि भर उन्हामध्ये आम्ही अशा पद्धतीने निघालो होतो जाण्यासाठी. ओला करून घेतलेली होती रिक्षा आणि मग निघालेलो होतो कल्याणहून डोंबिवलीला भावाच्या घरी जाण्यासाठी. तर त्यांच्या सोसायटीमध्ये एंट्री केलेली आहे आणि म्हटलं थोडंसं दाखवावं तुम्हाला, कारण खूप छान आणि मस्त आहे. त्यांच्या इथला एरिया वगैरे आतमध्ये खूपच छान होतं. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत थोडंफार शेअर करावं. मागच्या वेळेस एवढं काही केलं गेलं नव्हतं. तर दुपारी पोहोचली आणि डायरेक्ट जेवायला बसलेलो होतो. कारण आम्ही गेलो तोपर्यंत 1:30 वाजलेला होता आणि जेवायचा टायमिंग झालेला होता. पहिला रस भावाच्या घरी खाल्ला ह्यावर्षी. पुरणपोळी, रशी भात वगैरे असा स्वयंपाक वहिनीने करून ठेवलेला होता. माझी मावशी ही गावावरून आलेली होती. दुपारी खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यामध्ये काही शूट केलं गेलं नाही. डायरेक्ट रात्रीच्या टायमिंगला दाखवत आहे तुम्हाला. रात्रीचे 8 वाजलेले होते. हे सगळं दाखवत होती तुम्हाला त्यावेळेस. आणि हा असा व्ह्यू त्यांच्या बाल्कनीतून रात्रीच्या वेळेस दिसत असतो. इतकं छान मस्त वाटत होतं. असं वाटतं दिवाळीच आहे आणि सगळीकडे इतकं छान. आणि त्यांच्या इथं ना खूप छान आहे, पण मी गेली नाही तिकडे. सिद्धी गेलेली होती. तिने सांगितलं की क्लब हाऊस वगैरे इतकं छान आहे. नेक्स्ट टाईम गेली ना पूर्ण तुमच्यासोबत व्यवस्थित असं डिटेलमध्ये नक्की शेअर करेल. छान मस्त वाटतं तिकडे. चला, सकाळपासून काहीच शूट केलेलं नव्हतं. आता म्हटलं चला काहीतरी करूयात. आता जेवण बनतं आहे. सकाळी तर पुरणपोळी खाल्लेली आहे, त्याच्यामुळे काही एवढी भूक वगैरे नव्हती. पण आता वहिनी म्हणते की पावभाजी करूया, कारण मुलांना वगैरे आवडते म्हणून. तर चला. तसं इथे स्वयंपाकाची तयारी झालेली होती. म्हणजे भाज्या वगैरे कट करून झालेल्या होत्या. आम्ही संध्याकाळी रिटर्न येणार होतो, पण त्या लोकांनी आम्हाला काही येऊ दिलं नाही. बोलतात थांबा, आता आलेच आहेत. कारण सारखं सारखं माझंही काही जाणं येणं होत नाही. मुलींच्या स्कूल वगैरे काही ना काही असतात, त्यामुळे घराच्या बाहेर पडताच येत नाही. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. म्हणून म्हटलं चला वहिनीची कशी पद्धत आहे तुमच्यासोबत शेअर करते पावभाजी करण्याची. तर आता इथे भाज्या कट करून घेतलेल्या होत्या. तेलामध्ये ना जिरे मोहरीची फोडणी दिली होती आणि पावभाजी मसाला वगैरे किंवा लाल तिखट हळद घातलेलं होतं आणि भाज्या व्यवस्थित अशा परतवून घेतलेल्या होत्या. आणि मग त्याच्यात पाणी टाकून कुकरमध्ये भाज्या शिजवण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. टोमॅटो वगैरे सगळं काही त्याच्यात घातलेलं होतं आणि बाकीचं असं वाटण्यासाठी ठेवलेलं आहे. व्यवस्थित अशा भाज्या परतवून झाल्यानंतर कुकरमध्ये शिजवायला लावून दिलेल्या होत्या. तोपर्यंत संध्याकाळी ना मुलं खाली गेलेली होती आणि तिकडनं आपलं क्लब हाऊस वगैरे बघण्यासाठी, मग त्यांच्या इथं स्विमिंग पूल सगळं काही खूप मस्त आहे, खाली बघण्यासारखं आहे. तर तिकडनं फिरून आल्यानंतर मग भावाने ना हे पार्सल पाठवून दिलेलं होतं त्यांच्यासोबत. मोमोज पाठवून दिलेले होते. तर मग आम्ही तेच खात होतो सगळेजण. असं आपण गेलो किंवा भावाला ना असं मुलांसाठी काही ना काही नेहमी म्हणजे आणतच असतो. मुलं गेली किंवा कुठे गावीसुद्धा आम्ही सगळे गेलो ना, सारखं बाहेरून त्याला असं काही ना काही आवडतं. त्याच्यामुळे काही ना काही मुलांसाठी आणतच असतो. आणि खरंच मामाच्या घरी गेलं म्हणजे अशी मज्जा जी आहे ना ती आपली असतेच. ती 1 दिवसासाठी जावो किंवा 2 दिवसासाठी जावो, त्याचा आनंद वेगळाच असतो. तर मग आम्ही इथे खाल्लं सगळ्या जणींनी. माझी मावशी आहे, मावशीची मुलगी, वहिनी, आम्ही थोडं थोडं सगळ्या जणींनी खाऊन घेतलं. आणि त्यानंतर तोपर्यंत आमच्या भाज्या इथं शिजून झालेल्या होत्या. मग वहिनीने परत कुकर वगैरे उघडला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सगळं. तुमच्यासोबत शेअर अशासाठी केलं हे सगळं, कारण नवीन नवीन आपण प्रत्येक वेळी रोज आपलं एकच किचन असतं. म्हटलं चला थोडंसं काहीतरी दाखवूयात नवीन, त्यासाठी दाखवलेलं आहे. कारण एकच किचन बघून बघून आपणही जरा आपल्याला वेगळं बघावं असं वाटत असतं म्हणून. आणि सगळ्यांची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते बनवण्याची. त्यासाठी म्हटलं चला थोडंफार तुमच्यासोबत इथलं शेअर करूया.
नवीन घर, नवीन किचन असं दुसरं काहीतरी म्हटलं व्हिडिओमध्ये तुम्हालाही जरा वेगळं वाटेल बघण्यासाठी. त्यासाठी मग मी आजचा हा व्हिडिओ म्हटलं चला करूयात तुमच्यासोबत शेअर. दिवाळीच्या वेळेस मी इकडे आलेली होती. 3 दिवस आम्ही इकडे होतो, पण जास्त व्हिडिओ मी त्यावेळेस बनवले नाही किंवा मला दुसरीकडे ना जास्त असं म्हणजे जमतच नव्हतं आधी. पण आता म्हटलं चला हळू आपण इकडे-तिकडे जातो, तर थोडेफार व्हिडिओ शेअर करायला काही हरकत नाही आहे. आणि असं थोडंफार कधीतरी आपल्याला इकडे-तिकडे गेलो म्हणजे थोडं का होईना आयतं खायला मिळत असतं आणि दुसऱ्याच्या हाताची चव जी आहे ना ती आपल्याला आवडते. सारखं आपण आपल्या हाताचं खाऊनही आपल्याला कंटाळा येत असतो कधी-कधी. तर असं कोणीतरी आपल्याला जरा बनवून दिलेलं असलं दुसरीकडे गेलो त्याची चव जरा आपल्याला वेगळी वाटते किंवा छान वाटते. आणि आमची वहिनी जेवण वगैरे छानच बनवते. तर इथे कांदा मस्त छान असा परतवून घेतलेला आहे तेलामध्ये सुरुवातीला आणि त्याच्यामध्ये नंतर मग बटर घातलेलं होतं. त्यानंतर मग टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली होती, ती याच्यामध्ये घातलेली आहे. पावभाजी म्हटली म्हणजे मुलांना खूपच जास्त आवडते. इतर वेळी तरी आता पुरणपोळी वगैरे खाल्लेलं राहिलं तर त्यांना भूक वगैरे नसते किंवा बाहेरून आता हे खाऊन आलेले असले काही तर ते नॉर्मल जेवण जर असलं ना तर जेवण करणार नाही. पण त्यांच्या आवडीचं जर असलं पावभाजी, मिसळपाव वगैरे असं तर मात्र पोट भरून मुलं आपली जेवतात आणि खातात. कारण हल्ली मुलांना तेच जास्त आवडत असतं. आम्ही तर साधी खिचडीच बनवायला सांगितलेली होती आणि मावशीसुद्धा सांगत होती, की आपलं आता काही जास्त भूक वगैरे नाही आहे, मस्त खिचडी गरम-गरम लावून देऊ आणि जेवण वगैरे करून घेऊयात. पण मुलांसाठी वहिनी म्हटल्या, की असू द्या मुलांना आवडते तर आपण पावभाजी करूयात, पाव मागवून घेऊया आणि मस्त छान अशी पावभाजी केली तर मुलं पण आवडीने खातील असं. आणि सारखं काही येणं होत नाही, काय खिचडी वगैरे करूयात त्यासाठी मी इथे पावभाजी बनवायला घेतलेली होती. छान वाटण व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर त्याच्यात थोडी हळद, लाल तिखट वगैरे आणि आपला पावभाजी मसाला घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आपल्या भाज्या ज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या याच्यात घातलेल्या होत्या. काही जण कांदा बारीक कट करून घेतलेला असतो ना, कांद्याची पेस्ट न करता कट करून घेतलेला कांदा त्याची फोडणी देतात आणि मग त्याच्यामध्ये भाज्या टाकत असतात. असं वेगवेगळ्या पद्धतीने जो तो आपापल्या पद्धतीने बनवत असतो. आमची तर छान झालेली होती, मस्त होती भाजी. काल व्हिडिओ काही टाकता आला नाही कारण तिकडनं येताना मी मावशीला ना माझ्यासोबत घेऊन आलेली होती घरी आणि मग इकडे आल्यानंतरही मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी धावपळ वगैरे होती आणि मावशीला सोडायला वगैरे गेले स्टेशनला, त्यामुळे जरा उशीरच झाला आणि जास्त उशिरा व्हिडिओ पाठवण्यापेक्षा मग मी काही व्हिडिओ टाकलाच नाही. म्हटलं जाऊ दे, उद्याच आता व्यवस्थित आपण व्हिडिओ पूर्ण बनवून टाकूयात. कारण कोणी आलेलं असलं तर थोडाफार वेळ त्यांच्यासोबत आपण घालवला तर मग त्यांनाही जरा बरं वाटतं. आणि काल मी हवनसाठी सांगितलेलं होतं पण माझ्या झालाच नाही हवन करून. कारण काल आम्ही 11 वाजेला घरी पोहोचलो तर मग शक्यच नाही झालं. संध्याकाळी माझी खूप जास्त म्हणजे प्रयत्न चालू होता माझा, की घरी जाऊन मला हवन करायचं आहे तर मी जाते. पण मग भावानेही ऐकलं नाही आणि सगळ्यांनीच ऐकलं नाही आणि असं कोणी एकत्र असलं ना तर आपल्यालासुद्धा वाटत नाही की तिथून निघावं असं आणि सारखं जाणंही होत नाही. त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या. आता आलेलोच आहोत तर थांबूयात आणि मस्त छान वेळ जो आहे तो एकत्र घालूयात. आता गावालाच भेट होईल. गावी जाणार आहोत सगळेजण आणि आता मी तर जास्त दिवस थांबणार नाही आहे. 3 ते 4 दिवस राहील आणि गावचे सुद्धा छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न नक्की करेल. आणि एखादा व्हिडिओ आहे ना आमच्या भाषेमध्ये बनवायचाही आहे मला. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की बनवूया की नाही. आमची गुजर भाषा आहे आणि वेगळ्या भाषेमध्ये आमचे व्हिडिओ करायला थोडं अवघड जाईल कारण आपले मराठीमध्ये व्हिडिओ असतात. तर एखादा शॉर्ट व्हिडिओ मी करायचा प्रयत्न करेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की करू किंवा नाही. एखादा शॉर्ट व्हिडिओ केला तर तो बघा आणि मग मला सांगा. तर मग मी लाँग व्हिडिओसुद्धा करायचा प्रयत्न करेल. चला, भाजी वगैरे तयार झालेली होती. त्यानंतर पाव इथं शेकून घेतलेले आहेत आणि जेवण वाढण्याची जबाबदारी जी आहे ना ती माझ्याचकडे असते. मग ती तिथं माझ्या माहेरी गेली किंवा इथे डोंबिवलीला आली तरीसुद्धा. तर तिकडे गेल्यावरही आणि इथेही सुरुवातीला आधी मुलांना वगैरे वाढून देते. कारण मुलांचा आधी सगळे एकत्र असले ना खूप गर्दी वगैरेही होऊन जाते. त्यामुळे जरा आणि मुलांचं तर खूपच जास्त हे असतो कारण लहान आहेत बाकीचे. अजून माझ्या बहिणीची मुलं इथं नव्हती. ती असली, ती 2 ही 2 म्हणजे 6 मुलं होऊन जातात. परत आम्ही खूप जास्त गर्दी होते आणि मज्जासुद्धा खूप येते सगळेजण असले की. तर गावी गेली ना तर व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करायला आणि सगळ्या जणांचं व्यवस्थित असं दाखवेल तुम्हाला व्हिडिओमधून.
सगळी मुलं एकत्र असली की इतकी धमाल करतात, एकमेकांची गोष्ट कधी कळू देत नाही, ते इतकी मज्जा मस्ती करत असतात. पण चला, लहानपण आपलं काही परत परत येत नाही, मोठे झाल्यावरती भेट आपली होत नाही, हे चालूच असतं. कारण खरंच सांगते, मोठं झाल्यानंतर इतका वेळसुद्धा एकमेकांना नसतो. चला, आम्ही इथं जेवण एन्जॉय केलं मस्त छान असं ताईंनो. आयतं आज खायला मिळालेलं आहे, तर पोटभर खाल्लं आणि छानही लागत होतं. आणि मग त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालेलो होतो. मावशीला सोबत घेऊन आलेली होती. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.